आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर। रंगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस, त्यांची प्रकृती खालावत आहे, कसं बघता? नाही, खरं म्हणजे त्यांनी आपल्या प्रकृतीची आधी काळजी घ्यायला पाहिजे। आणि असं आहे की मी वारंवार सांगितलेलं आहे की सरकारने जो एक प्रस्तावित अध्यादेशाचा नमुना ड्राफ्ट डॉक्युमेंट ज्याला म्हणतो त्याच्यावरती 17 तारखेपर्यंत आक्षेप बोलावलेले आहे। त्याच्यामुळे 17 तारखेच्या पहिले सरकार काही करू शकत नाही। आणि 17 तारखेपर्यंत जे काही आक्षेप नोंदवतील या राज्यातनं जवळजवळ 1-2 लाखाच्या वर आक्षेप येणार आहेत, त्याचं निराकरण करायला सरकारला वेळ लागणार आहे। ते निराकरण झाल्यावर प्रपोज ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये काही ॲडिशन डिलिशन झाल्यावरती एक फायनल ड्राफ्ट तयार होईल, तो मंत्रिमंडळामध्ये पारित होईल। त्याच्यानंतर अधिवेशन सरकार बोलू शकते, त्याच्या आधी बोलू शकत नाही। ही टेक्निकल बाब आहे, हे आंदोलनकर्त्यांनी समजून घेऊन त्याप्रमाणे आपलं आंदोलन करायला पाहिजे। सर, प्रकृती खालावत आहे त्यांची, मग पर्याय काय आता? म्हटलं पर्याय म्हणजे त्यांनाच विचार करायचा। आणि त्यांनी खरं म्हणजे कसं आहे, आज त्यांची समाजाला गरज आहे आणि त्याच्यामुळे आपण तंदुरुस्त कसं राहू याचा त्यांनी विचार करायला पाहिजे आणि ते करून आंदोलनाची दिशा ठरवायला पाहिजे, एवढाच मी सल्ला त्यांना देऊ शकतो। महाराष्ट्र सरकार लवकरच विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे आणि जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो अधिवेशनात ठेवला जाईल, मार्ग काढण्याचं काम सुरू आहे। नाही, हे बघा, नक्की असे सर्व जनतेला माहीत आहे की राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल ज्या दिवशी ते सरकारला सादर करतील त्यानंतर त्याच्यावरती चर्चा होईल। मंत्रिमंडळामध्ये तो अहवाल स्वीकारायचा नाही स्वीकारायचा ती चर्चा होईल आणि त्याच्यानंतर अधिवेशनाची तारीख ठरेल। तोपर्यंत नाही ना, म्हणून जोपर्यंत अहवाल सबमिट होत नाही किंवा 17 तारखेपर्यंत नोंदवलेल्या आक्षेपाचं निराकरण होत नाही, सरकार अधिवेशन बोलवू शकत नाही, हे प्रत्येक जनतेला माहीत आहे। त्याच्यामुळे या गोष्टीचा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी विचार करायला पाहिजे। धनगर आरक्षणाचा मुद्दाही जो आहे तो पेटलेला आहे। आज बुलढाण्यामध्ये आंदोलन आहे, तो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, काल बीडला पण मला वाटते त्यांची सभा झाली आणि ते सुरू। आता सरकारपुढे हे सर्व पेच आहे की हे कसं, आणि म्हणून हे सर्व याच्यावरती सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन हे सर्व आंदोलन कसे थांबतील याचा सरकारने सुद्धा विचार करायला पाहिजे। जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी आहे की राष्ट्रीय म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळावं, ओबीसी नेत्यांची काय भूमिका? नाही, आम्ही आमच्या भूमिकेवर, काल जी भूमिका होती त्याच्यावरती आजही ठाम आहोत, उद्या राहणार आहोत की मराठा समाजाला सरकारने आरक्षण द्यावं, त्यांना आरक्षण द्यावं या मताशी। पण आम्हाला ओबीसीला जी काही 27% आरक्षण मिळतं त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देत्या कामा नये। हे 2 आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे, ज्याच्याकरता आम्ही एवढे दिवसापासून संघर्ष करतो आहे आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करतो आहे। ते कालपर्यंत आम्ही करत होतो, आजही करतो आणि उद्यासुद्धा आम्ही करत राहणार आहोत। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी काल म्हटलं की ओबीसी नेत्यांचा जर पक्ष येत असेल तर आम्ही सोबत येण्याचा विचार करू। नाही, हे बघा, तिचा विचार करू सर। हो, नाही, असं आहे की मी मागे बोललो की आमचा जो राष्ट्रीय ओबीसी महासंघ आहे हा एक NGO म्हणून काम करतो आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघामध्ये राष्ट्रीय स्तरावर सर्व पक्षाची लोक, सर्व पक्षाच्या विचारधारेचे लोक कार्यरत आहेत आणि म्हणून त्या सर्वांशी चर्चा केल्याशिवाय मी या बाबतीत कुठलाही एकटा निर्णय घेऊ शकत नाही। धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।